आयुक्तांसमोर हुज्जत घालण्यात आली आहे। शौकत पठाण यांची आयुक्तांच्या केबिनमधून या प्रकरणानंतर हकालपट्टी करण्यात आली आहे। महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या कार्यालयात थकबाकीच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर शिवरत्न शिक्षण प्रसारक मंडळाचे शौकत पठाण यांनी आयुक्तांनी केबिन बाहेर जाण्यास सांगितल्याची घटना घडली। या घटनेची शहरात मोठी चर्चा सुरू असून थकबाकी वसुलीबाबत आयुक्तांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे अनेक स्तरातून स्वागत केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 जून रोजी आयुक्त डॉक्टर ओंबासे यांना शुभेच्छा देण्यासाठी काही विद्यमान व माजी नगरसेवकांसह शौकत पठाण हे आयुक्तांच्या भेटीस आले होते। मात्र भेटीदरम्यान TP3 मधील फायनल प्लॉट क्रमांक 44 वरील चिल्ड्रन पार्कसाठी आरक्षित जागेवरील उद्यान आणि इम्परियल पॅलेस संदर्भातील थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी आयुक्तांनी स्पष्ट शब्दात सांगितले की संबंधित संस्थेकडे सुमारे 30 ते 31 लाख रुपयांची थकबाकी बाकी आहे। यापूर्वी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली होती। एकूण 55 लाख रुपयांच्या थकबाकीपैकी 25 लाख रुपये भरले असले तरी उर्वरित रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही। त्यामुळे थकबाकी तात्काळ भरण्यात यावी, अन्यथा उद्यान सील करण्याची कारवाई केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली। मुदतवाढीच्या मागणीवरून चर्चा सुरू असताना शौकत पठाण यांनी आयुक्तांशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते। त्यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कठोर भूमिका घेत शौकत पठाण यांना केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितले। महापालिकेने यापूर्वीच संबंधित संस्थेला थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावली होती। तसेच थकबाकीची संपूर्ण रक्कम जमा होईपर्यंत कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि वसुली मोहिमेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत थकबाकी वसुलीबाबत आयुक्तांनी दाखवलेल्या ठाम भूमिकेचे शहरातील विविध स्तरातून कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे।